मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने मंत्रालयात स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। सामान्य प्रशासन विभागात कार्यरत असणारा हा कक्ष मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रशासकीय आणि न्यायालयीन कामकाजाचा समन्वय साधणार आहे। या कक्षासाठी अवर सचिव, कक्ष अधिकारी, विधी अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी आणि डेटा एंट्री ऑपरेटर अशी एकूण 5 अधिकारी कर्मचारी पदे मंजूर करण्यात आली आहेत। या कक्षामार्फत मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका आयोजित करणे, आंदोलकांच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करणे तसेच आरक्षणाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांचा समन्वय आणि तयारी केली जाणार आहे। याशिवाय सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या योजनांचे संकलन आणि विश्लेषण, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृह, परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, विवाह भत्ता आणि इतर योजनांची माहिती एकत्रित करण्याचे कामही हा कक्ष करणार आहे। तसेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग अधिनियमांतर्गत नियुक्त उमेदवारांची माहिती, अधिसंख्य पदांबाबतच्या मागण्यांवर प्रशासकीय कार्यवाही आणि कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातील निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या कामाशी समन्वय राखण्याची जबाबदारीही या कक्षावर असणार आहे। मराठा समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आरक्षणासंदर्भातील कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी हा स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, मुंबई।